देशांतर्गत पर्यटनाला वाव मिळावा म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत असतं. सुदैवानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गानं भरभरून अशा वस्तू दिल्यात, गोष्टी दिलेल्या आहेत की ज्यामुळं सिंधुदुर्गामध्ये पर्यटन व्यवसाय वृद्धी मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि या दृष्टीनं राज्य सरकारसुद्धा वाटचाल करताना आपण बघतो. विविध योजना या दृष्टीनं आखल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन आराखडा जर आपण बघितला तर या ठिकाणी असलेला वाव, असलेले समुद्रकिनारे, असलेला किल्ले या सगळ्यांमुळं पर्यटक मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतील यात शंका नाही. या दृष्टीनं नेमकं काय करणं अपेक्षित आहे, या ठिकाणच्या पर्यटन स्थळाबद्दलची तसेच नियोजनाबद्दलची माहिती आपणा सर्वांना व्हावी म्हणून आज आम्ही खास आमंत्रित केलं आहे निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळित यांना. लळितसाहेब नमस्कार. नमस्कार. लळितसाहेब, तसं पाहिलं तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा समुद्रकिनारे म्हणाल तर परदेशालासुद्धा लाजवेल अशा पद्धतीची समुद्रकिनारे, स्वच्छ समुद्रकिनारे आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत. पण अजूनही पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये इकडं आकृष्ट होत नाहीत. याच्या मागची कारणं काही तुम्ही अभ्यासली आहेत का? असं आहे की पर्यटनाचा वाव असं जर आपण विचार केला तर ही क्षमता प्रचंड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पर्यटनाची क्षमता प्रचंड आहे. अगदी अतिशयोक्ती करून म्हणायचं तर पर्यटकांना जे काही हवं असतं त्यातलं बर्फ सोडलं, काश्मीरमध्ये जे बर्फ आहे आपल्याकडे हिमालयात, ते सोडलं तर बाकी सगळं ह्या जिल्ह्यामध्ये आहे. परंतु आपण म्हणता तसं हा जिल्हा 1997 साली पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला. हा आपल्या राज्यातला पहिला पर्यटन जिल्हा अधिकृतपणे शासनाने जाहीर केलेला. पण त्यानंतरसुद्धा बघितलं तर तेवढं आपण पर्यटनाचा विकास झालेला दिसत नाही. ह्याची अनेक कारणं आहेत. मी ह्या विषयावर बरीच वर्ष अभ्यास करतो आहे. एक म्हणजे ह्यासाठी एक जे शाश्वत धोरण लागतं ते धोरण अजूनही त्या प्रमाणामध्ये तयार झालेलं नाही किंवा ते झालं असेल तर ते राबवलं जात नाही असं आहे. दुसरा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो लोकसहभागाचा. इथल्या लोकांची मानसिकता हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्य राज्यामध्ये जिथे पर्यटनाच्या अर्थव्यवस्था चालतात काही राज्यांच्या, तिथे जर आपण बघितलं तर लोकांचा सहभाग खूप मोठा असतो. पर्यटक आपल्याकडे यावेत, त्यांची स्वागतशीलता असते. आपण कोकणी लोक आतिथ्यशील आहोत, नाही असं नाही, परंतु एक व्यावसायिक म्हणून आपण त्यात कुठेतरी कमी पडतो आहे. कारण अगदी सोपं उदाहरण देतो, संध्याकाळी तुम्ही 7, 7:30, 8 वाजता कुठे गेलात तर जेवण संपलं म्हणून सांगतात. पर्यटकाला अपेक्षित नसतं, तो दिवसभर भटकून कुठेतरी रात्री 9-10 वाजतासुद्धा त्याला जेवण मिळावं अशी अपेक्षा असते. पण आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या सुविधा लागतात, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज म्हणतो आपण, त्या सुविधा जिल्ह्यामध्ये फार कमी आहेत. काही खाजगी हॉटेल्स, लॉजिंग्स आहेत, परंतु MTDCने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यांकडे किंवा इथले किल्ले आहेत, मंदिरं फार जुनी प्राचीन मंदिरं आहेत, यांचे लक्ष द्यायला पाहिजे होतं. एक पर्यटन स्थळ म्हणून त्या दृष्टिकोनातून तसं पाहिलं गेलं नाही आहे. आणि मला वाटतं की हा खूप मोठा वाव या ठिकाणी आहे आणि यासाठी एक सर्वसमावेशक पर्यटनाचा आराखडा तयार होण्याची खूप गरज आहे. आता ज्यावेळी आपण विदेशी पर्यटक समुद्रकिनाऱ्याचा विचार करतात तेव्हा पहिल्यांदा गोवा त्यांच्या नजरेपुढे येतो. पण गोव्यापेक्षा सुंदर असे समुद्रकिनारे सिंधुदुर्गात आहेत आणि जवळपास 125 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्या सिंधुदुर्गाला लाभलेला आहे. या दृष्टीनं परदेशी पर्यटक तसंच देशामध्ये विविध स्थळांवरून येणारे लोक येताना विमान प्रवास जास्त आनंदानं स्वीकारत असतात. मात्र त्या सोयी अगदी सुरुवातीपासून प्रवासाच्या दृष्टीनं, वाहतुकीच्या दृष्टीनं काय होणं अपेक्षित आहेत आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं? बरोबर आहे. प्रवासाची सुविधा आता कोकण रेल्वेमुळे एक मोठा मार्ग आपल्याला उपलब्ध झालेला आहे प्रवासाचा. चिपीचा विमानतळसुद्धा आता पूर्ण झालेला आहे. त्याच्यावर गेल्या वर्षी ट्रायल लँडिंग पण झालेलं आहे. त्यामुळे चिपीचा विमानतळ जर लवकर सुरू झाला तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जो आहे, म्हणजे विशेषतः मुंबईतून म्हणा किंवा गोव्यात आलेला पर्यटकसुद्धा आपल्याला इकडे वळणं शक्य आहे. समुद्रकिनारे 121 किलोमीटर समुद्रकिनारा आहे. अतिशय खूप स्वच्छ नितळ वाळूचे किनारेपट्टे आहेत. इथलं एक पर्यटनाचं धोरण लक्षात तयार करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे धोरण पर्यावरण स्नेही असलं पाहिजे. कारण आपण अनेक समुद्रकिनारे पाहिलेत, तिथे पर्यटकांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. अनेक अगदी छोट्या छोट्या म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यापासून अनेक प्रकारचं तिथे वस्तू टाकल्या जातात. तर ह्या दृष्टिकोनातून हा पर्यटन आराखडा बनवताना
ह्या पर्यावरणावर खूप लक्ष ठेवायला पाहिजे. तो पर्यावरण स्नेही असला पाहिजे. आणि परदेशी पर्यटकांना गर्दी आवडत नाही, त्यांना शांतता थोडी हवी असते आणि स्वच्छताही हवी असते. या दोन्ही गोष्टीवर लक्ष दिलं तर मला वाटतं गोव्यासारखं एक मोठं राज्य, आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने मोठं राज्य आपल्या शेजारी आहे, त्याचा वापर आपण अधिक करून घ्यायला हवा. तिथला पर्यटक इकडे कसा वळेल, तिथे काही पर्यटक एजन्सीज आहेत, जी मोठी मोठी हॉटेल्स आहेत, त्यांच्याशी टाईप झालं पाहिजे. आणि सुरुवातीला का होईना पण गायडेड टूर्स करायला पाहिजेत गोव्यातून, किंवा कोल्हापूर म्हणा, बेळगाव, कोल्हापूर अशा ठिकाणून गायडेड टूर्स जर केल्या तर तिकडच्या पर्यटकांना इथेसुद्धा काहीतरी बघण्यासारखं आहे. ऐकून माहिती आहेत. आता सिंधुदुर्गसारखा एक बलदंड किल्ला, जलदुर्ग आपल्याकडे आहे, बऱ्याच जणांना तो माहीत नसतो. आणि बरेचसे पर्यटक मुंबईहून गोव्याला थेट जातात, सिंधुदुर्ग जिल्हा क्रॉस करून जातात, पण ते वळत नाहीत ह्या किनाऱ्यांकडे. तर त्यांना वळण्यासाठी एक मोठी पब्लिसिटी कॅम्पेनसुद्धा घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा तुम्ही उल्लेख केलात. आज आपण बघितलं की मालवण किनारपट्टी असेल, तारकर्लीचा भाग असेल, या ठिकाणी आता किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीची सोय उपलब्ध आहे. या ठिकाणी काही धाडसी खेळसुद्धा पाण्यातले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या खेळांना खूप वाव आहे. यातून रोजगार निर्मितीसुद्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. मग यामध्ये या मूलभूत सुविधा वाढाव्यात, सुरक्षितता प्रवाशांची, पर्यटकांची असावी, या दृष्टीनं तुम्ही काय सुचवाल त्यांना? अगदी बरोबर. हा जो नवीन समुद्र पर्यटनाचा नवीन आपल्याकडे एक नवीन सुरू झालेला आहे, विशेषतः स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग, ह्याच्यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आज अगदी काही मोजकेच व्यावसायिक वगळले तर हे सर्व व्यावसायिक यांना कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण नसलेले व्यावसायिक आहेत. आणि अनेक काही दुर्घटना पण अलीकडे घडलेल्या आपण वृत्तपत्रातून वाचलेल्या आहेत. तर याची सुरक्षा मानकं ठरवली पाहिजे सर्वात प्रथम आधी. आणि तिथे तो व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी शासनानं काही गाईडलाईन्स, त्यांची काहीतरी लायसन्सिंग पॉलिसी बनवली पाहिजे. आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्या ठिकाणी हा व्यवसाय करायला परवानगी दिली पाहिजे. नाहीतर काही दुर्दैवी प्रकार घडू शकतात. आणि हे टाळण्यासाठी ह्या पहिल्यापासूनच ही काळजी घेणं आवश्यक आहे. याशिवाय इतर ज्या मूलभूत सुविधांचा तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये कुठल्या मूलभूत सुविधा आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन होण्याची गरज आहे? सागरी पर्यटनाचा विचार केला तर विशेषतः आपण जे काही पर्यटक आपल्याबरोबर जे काही साहित्य नेतो, त्यासाठी किमान क्लॉकरूमची व्यवस्था, की त्याच्या काही व्हॅल्युएबल्स असतात. प्रत्येकाकडे मोबाईल असतो, तो कुठे ठेवायचा हा प्रश्न. गाडी असेल तर गाडीत ठेवू शकतात, गाडी नसेल त्याने सामान कुठे ठेवायचं. तर क्लॉकरूमची व्यवस्था तिथे असली पाहिजे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे बदलण्याची व्यवस्था पाहिजे. विशेषतः महिलांसाठी ही खूप अत्यावश्यक आहे. कपडे बदलण्याची सुविधा, आंघोळ करून आल्यानंतर गोड्या पाण्याच्या आंघोळीची सुविधा असली पाहिजे. कारण खारट पाण्यामुळे शरीरावर एक प्रकारचा असं चिकटपणा येतो, तो जाण्यासाठी, अंगावरची वाळू झटकण्यासाठी गोड्या पाण्याचा शॉवर घेण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी छोटी छोटी अशी एक टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर छोटी केली पाहिजेत. आणि विशेषतः हे जे सगळे समुद्रकिनारे आहेत, हे सगळे छोट्या गावांना लागून आहेत. तिथल्या ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा तिथल्या ज्या काही बचत गट आहेत, अशांना जर त्याचा मेंटेनन्स दिला, सरकारने ती उभारावीत छोट्या प्रमाणात, 2-3 बाथरूम, टॉयलेट्स, लेडीज जेंट्ससाठी वेगवेगळे, आणि चेंजिंग रूम्स. आणि त्यांचं जे दैनंदिन व्यवस्थापन आहे ते जर स्थानिक ग्रामपंचायतींकडे दिलं किंवा बचत गटांकडे दिलं, त्यांना एक रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. दुसरा एक प्रश्न आहे तो अल्पोपहाराचा. बऱ्याच ठिकाणी बीचेसवर काहीही मिळत नाही. ह्याला जोडून जर छोटे कॅफेटेरिया जर सुरू केले आणि ते सुद्धा असेच ग्रामपंचायत किंवा बचत गटांना दिले, तर लोकांचा जो एक प्रश्न आहे की भूक लागते, काहीतरी खायला लागतं आणि पर्यटक मजा करण्यासाठी येतो, तर त्याला जे काही तिथे देणं आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून असे जर कॅफेटेरिया आणि असं एक संकुल तयार केलं छोट्या बीचेसवर, तर ते खूप उपयुक्त ठरू शकतं. आपण बघितलं की राष्ट्रीय महामार्ग जो आहे मुंबई गोवा, हा आता संपूर्ण तयार झालेला असं म्हणायला काही हरकत नाही. एक चांगली सुविधा रस्त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं उपलब्ध झालेली आहे. या रस्त्यावरून गोव्याकडे जात असताना पर्यटकांनी आकृष्ट व्हावं, या दृष्टीनं माहिती केंद्र किंवा माहितीचे फलक या संदर्भामध्ये काही होणं आवश्यक आहेत का? अगदी नक्कीच. अगदी मुंबईहून आपण जर आलो तर खारेपाटणला, जिथे आपल्या जिल्ह्याची हद्द लागते, त्या ठिकाणी एक पहिलं म्हणजे एक मोठं स्वागत केंद्र असणं आवश्यक आहे तिथे. आणि तिथे पर्यटकाला
गोव्यात प्रवेश करण्याच्या आधीचा जो मधला भाग आहे, इथे काय काय आहे ह्याची छोटीशी एक माहिती पुस्तिका, छोटी घडीपत्रिका अशा प्रकारे दिली पाहिजे. तिथे माहिती केंद्रच करून तिथे मोठे मोठे छायाचित्र लावली पाहिजेत आणि त्या लोकांना तिथे बसवून त्याची माहिती दिली पाहिजे आणि आवर्जून सांगितलं पाहिजे तुम्ही असं इकडे पण आहे काही बघण्यासारखं, हे तुम्ही बघा. किल्ले आहेत, आपण मग अशी उल्लेख केला, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, हे तर महत्त्वाचे किल्ले आहेत. पण असे छोटे मोठे 22 किल्ले आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. मठ आहेत, अनेक मंदिरं आहेत. म्हणजे कसं असतं की पर्यटक हा वेगळ्या कॅटेगरीचा असतो. काही ऐतिहासिक पर्यटन म्हणजे ट्रेकर्स असे लोक असतात, त्यांना किल्ले किंवा असं डोंगरदऱ्या आवडतात. काही सागरी पर्यटन करणारे लोक असतात. काही खाद्य संस्कृती जोपासणारे पर्यटक असतात, जे इथे मासे चांगले मिळतात म्हणून किंवा कोंबडी वडेसारखे पदार्थ, घावणे आपल्याकडचे चांगले मिळतात, ते खाणारे असे पर्यटक येतात. ह्या सगळ्या प्रकारच्या पर्यटकांना तिथे समावेश करता येईल अशा प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. आणि धार्मिक पर्यटन तर फार मोठं आहे इकडे. आपल्याकडे फार जुनी प्राचीन मंदिरं आहेत आणि अतिशय कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे फार मोठी मंदिरं असतात, भव्य, शांत असतात आणि तिथे निसर्ग सौंदर्याने ते सगळे समृद्ध. देवराया एक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अलीकडे एक अवेअरनेस खूप चांगला झालेला आहे आणि विशेषतः दोडामार्ग, सावंतवाडी तालुके जे आहेत आणि कुडाळ तालुक्याचा काही भाग हा जैवविविधतेने अतिशय समृद्ध आहे. तिलारीसारख्या भागामध्ये मोठ्या जलाशयामुळे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आकृष्ट झालेले आहेत आणि अगदी म्हणजे संध्याकाळी 6-7 नंतर जर आपण बाहेर पडलो रस्त्यावर तर सहजपणे हे प्राणी आपल्याला दिसू शकतात. हा सुद्धा एक पर्यटकांसाठी खूप मोठा, फक्त त्याचं जे मार्केटिंग म्हणतो आपण, पणन, हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि हे फक्त शासनाचंच एकट्याचं काम आहे असं वाटतं मला म्हणायचं नाही. तर शासन आणि जनता ह्या दोघांनी मिळून हे जर काम पुढे नेलं तर पर्यटनाचा विकास व्हायला जास्त वेळ लागणार. म्हणजे लोकसहभागसुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि आर्थिक दृष्टिकोन समोर ठेवून जर केलं तर निश्चित हा पर्यटन व्यवसाय वाढू शकेल. ललित साहेब, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की फक्त बर्फ सोडला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आंबोलीसारखं थंड हवेचं ठिकाण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर वेंगुर्ल्यासारखं समुद्रकिनारा ज्या ठिकाणी आपल्याला, आणि झाडी, तसंच कृषी विद्यापीठाचा एक भाग संशोधनाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मला सांगा की आंबोलीतलं पर्यटन, सह्याद्रीचा काही भाग, या दृष्टीनं तुम्ही काय सुचवाल? सह्याद्रीचा जो भाग आहे, विशेषतः आंबोली आणि संपूर्ण सह्याद्रीचे कडे, हा एक ॲडव्हेंचर टुरिझम, ज्याला धाडसी पर्यटन म्हणतात, साहसी पर्यटन म्हणतात, त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दुर्दैवाने ह्याच्याबद्दल अजून काही झालेलं नाही आहे. रॅपलिंग असेल किंवा डोंगरदऱ्या चढणं, व्हॅली क्रॉसिंग, अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी हा जो भाग आहे हा अतिशय उपयुक्त असा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काही प्रशिक्षणाच्या सुविधा, किंवा प्राथमिक प्रशिक्षणाच्या सुविधा त्याच्या आधी निर्माण होणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा काम काही NGOंच्या किंवा अशा स्थानिक तरुणांच्या सहकार्याने करता येणं शक्य आहे. मात्र हा संपूर्ण जो हे क्षेत्र आहे धाडसी पर्यटनाचं, हे संपूर्णपणे दुर्लक्षित असं राहिलेलं आहे. अजून एक विषय असा आहे याच्यामध्ये, पर्यटनामध्ये, की आपल्याकडे लोकसंस्कृती आणि लोककला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अन्य राज्यामध्ये तिथे पर्यटक ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तिथल्या लोककलांचे विशेष खेळ पर्यटकांसाठी आयोजित केले जातात. दशावतार आहे. नंतर पिंगुळीच्या ठाकर समाजाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या 18 लोककला आहेत त्या आहेत. खूप लोककला आहेत. धनगरांचं चपई नृत्य आहे. तर हे सगळं पर्यटकांना दाखवून त्याच्याबद्दल स्वजागृती करणं आणि त्याला अजून प्रचार प्रसारासाठी उपयोग करणं आपल्याकडे शक्य आहे. हेरिटेज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सावंतवाडीचा राजवाडा आहे जो पर्यटकांना पाहता येतो. लाकडी खेळण्याचा व्यवसाय आहे. लेकरवेअर, लाखेच्या खेळण्याचा व्यवसाय आहे. अशा प्रकारे खूप म्हणजे लोकांना माहीत नाही अशा बऱ्याच गोष्टी जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे आता ह्या सगळ्याचा संबंध आहे तो रोजगाराशी. एक पर्यटक आला की 10 रोजगार घेऊन येतो असं म्हटलं जातं संपूर्ण जगाच्या अर्थकारणामध्ये. ह्यासाठी स्थानिक लोकांना रोजगार किंवा त्यातून काही आर्थिक कमाई प्राप्ती व्हावी ह्यासाठी मागे एक होमस्टे म्हणजे निवास न्याहारी योजना म्हणून एक सुरू केली होती. ती दुर्दैवाने काय तेवढी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाली नाही. याचं कारण प्रायव्हसीचा प्रश्न येतो. त्या योजनेमध्ये असं होतं की तुमच्या घरातलीच एखादी खोली, सगळ्या सुविधायुक्त खोली त्यांना राहायला द्यायची आणि तुम्ही जे काय नाश्ता कराल, जेवण कराल तेच त्यांना द्यायचं. थोडंसं त्याच्यामध्ये प्रायव्हसीचा प्रश्न असल्यामुळे त्याला तेवढी गती मिळाली नाही. परंतु अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कॉटेजेस
जसं की तारकर्ली हे जे मोठं केंद्र सुरुवात झाली जिल्ह्यामध्ये पर्यटनाचं, तिथे सुरुवातीला MPDCने तंबू निवास टाकले होते आणि ते अत्यंत स्वस्त सुरक्षित अशा प्रकारचे होते. तर अशा प्रकारचे म्हणजे ज्याला निम्न मध्यम वर्ग आहे, परवडणारे सुद्धा परवडणारे तसे व्हायला पाहिजेत. आणि त्यातून मग मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार स्थानिकांना आपोआप निर्माण होतो. रिक्षावाले असतील, बाकीचे हॉटेल व्यावसायिक असतील, जेवणं खानावळी असतील, या सगळ्या होऊ शकतात. आपल्याकडे तलावसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे मुळद्याचा तलाव, धामापूरचा तलाव, पाटचा तलाव तर इतका सुंदर आहे. तो फार जुना तलाव आहे आणि त्या ठिकाणी विशेषतः ह्या हिवाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी त्या ठिकाणी येतात. तर त्या दृष्टिकोनातून त्याची अजून म्हणावी तेवढी प्रसिद्धी झालेली नाही. त्यामुळे हे जे सगळे आंबोलीसारखं थंड ठिकाण असेल, घाट रस्ते आहेत अतिशय सुंदर. आणि अजून एक म्हणजे आपल्याकडे पर्यटन म्हणजे फक्त हिवाळ्यामधलं म्हणजे ह्या नोव्हेंबर डिसेंबरचं आणि मे महिन्यातलं आंबे फणस सीझनमधलं, पावसाळासुद्धा इथला सिंधुदुर्गातला बघण्यासारखा असतो. आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः घाट रस्ते जे आहेत, असंख्य धबधबे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. त्यामुळे पावसाळा म्हणजे 4 महिने पावसाळ्यातलं इकडचं टुरिझम जवळपास ठप्प असतं तरी म्हटलं हरकत नाही. तर ते सुद्धा कसं आपल्याला वाढवता येईल ह्याचा विचार या ठिकाणी म्हणजे सिझनल टुरिझम व्हायला पाहिजे. तिन्ही सीझनमध्ये वेगळा सिंधुदुर्ग पाहायला मिळतो, तो लोकांना दाखवता आला पाहिजे. आता एकीकडे पर्यटन व्यवसाय वाढीला लागला, तर दुसरीकडे या पर्यटकांसाठी असलेल्या सुविधांमध्ये तेवढीच वाढ होण्याची अपेक्षा आहे. वैद्यकीय सुविधांच्या बाबतीमध्ये आपला भाग थोडासा कमी पडतो असं वाटतं. याबद्दल काही सांगाल? शासकीय स्तरावर वैद्यकीय सुविधा सगळीकडे म्हणजे अगदी गाव पातळीपर्यंत उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ही सगळ्या सुविधा आहेत. परंतु तातडीच्या आकस्मिक सुविधा ज्या आहेत त्याची थोडीशी आपल्याकडे उणीव आहे. अजून या ठिकाणी फक्त सिंधुदुर्ग नगरीतलं जिल्हा रुग्णालय जे आहे ते सोडलं तर अशी काही मोठी कुठे फॅसिलिटी नाही आहे. कणकवलीमध्ये एक ट्रॉमा सेंटर आहे. बाकी काही सावंतवाडीमध्ये एक कॉटेज हॉस्पिटल आहे. बाकी काही बघितलं तर आरोग्याच्या सुविधादृष्ट्या त्याही वाढवण्याचा प्रयत्न होणं आवश्यक आहे. कारण मेडिकल टुरिझम हा सुद्धा एक यातला महत्त्वाचा विषय आहे. आज मुंबई पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिथले राहण्याचे दर आणि एकंदरीत सगळं खूप कॉस्टली झालेलं आहे, महाग झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून जर या ठिकाणी वैद्यकीय टुरिझम विशेषतः आयुर्वेद सारख्या प्राचीन आपल्या थेरपीचा वापर करून तशी जर काही केंद्र उभारली गेली पर्यटकांसाठी, कारण गोव्यामध्ये, केरळमध्ये ह्या पंचकर्म किंवा आयुर्वेदिकाचा खूप मोठा वापर करून पर्यटकांना, विशेषतः परदेशी पर्यटकांना त्या ठिकाणी त्यांनी वळवलेला आहे. तर आपल्यालासुद्धा या ठिकाणी मेडिकल टुरिझमचा वापर करून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणणं शक्य आहे. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास लहान मोठे असे 22 किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. काही जलदुर्ग आणि काही पहाडी क्षेत्रामध्ये आहेत. या 22 किल्ल्यांच्या बाबतीमध्ये 1-2 किल्ले सोडले तर गाईडची जी भूमिका आहे, माहिती देणारी व्यक्ती, या अगदी बोटावर मोजण्यासारख्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या विविध भाषांमध्ये माहिती देणाऱ्यामध्ये आपल्याला मोजता येत नाहीत त्यांना. बाहेरचे पर्यटक आल्यानंतर या अडचणींना कसं तोंड द्यायला पाहिजे? ही खूप मोठी समस्या आहे. कारण किल्ले आहेत हेही माहिती नाही. तिथे गेलं तर त्या ठिकाणी फलक नाहीत किंवा तिथे किल्ल्यावर जाण्याचे मार्ग धड नाहीत. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मोठा एक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण पर्यटक ज्या ठिकाणी जातो तिथे नेमकं काय आहे हे त्याला माहीत नसेल तर त्याला त्याची मजा घेता येणार नाही. सागरी किल्ले आहेत, विजयदुर्गसारखा घेरिया 3 बाजूनी घेरलेला किल्ला आहे, वनदुर्ग आहेत, गिरिदुर्ग आहेत, कोट आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे कुडाळला, बांद्याला, आवाडे, भेडशीजवळ असे भुईकोट किल्ले म्हणतो, ते भुईकोटसुद्धा किल्ले आहेत. परंतु ह्याची माहिती देणारे मार्गदर्शक जे आहेत ते तयार करावे लागतील. आणि हे सगळं काम आहे हे स्थानिकांना जर मिळालं तर ते मोठ्या प्रमाणात स्वीकारतील ते काम हे. आणि त्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनानं म्हणा किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं असा एक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला पाहिजे. आणि त्यामध्ये काही लोकांचा सहभाग घेऊन अशा प्रकारचे जर गाईड तयार केले तर त्याचा उपयोग मोठ्या होणार जाईल. दुसरं मगाशी आपण उल्लेख केला जसं महामार्गावर माहितीचे फलक पाहिजेत. म्हणजे अगदी आता तर महामार्ग सगळा नवीन झालेला आहे, त्यामुळे जुने जे फलक होते ते सगळे फलक आता निघून गेलेले आहेत. आता फक्त चौपदरी मोठा महामार्ग आहे, कुठे वळायचं कळत नाही आहे. तर हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांकडे निर्देश करणारे फलक मोठ्या प्रमाणात लागण्याची गरज आहे. किल्ल्याबरोबरच आपल्या इकडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेलं कातळ शिल्प
हे सुद्धा एक पर्यटनाचं स्थळ होऊ शकतं आणि त्या दृष्टीनं संशोधन आणि त्या जागा या पर्यटकांना माहिती होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? अगदी नक्की. कातळ शिल्प हा एक खूप मोठा पोटेन्शियल आपल्याकडे आहे. म्हणजे हे फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचंच आपलं सुदैव आहे की आपल्याकडे ह्या सगळी कातळ शिल्प सापडलेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर अगदी कसालच्या जवळ हिवाळेच्या सड्यावर, नंतर मालवण म्हणजे कणकवली आचरा रस्त्यावर कुडोपीला आणि अन्य काही ठिकाणी अशी कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हा एक आदिमानवाचा एक पाऊलखुणा आपल्याकडे आहेत. 8 ते 10,000 वर्षापूर्वीची त्यांची निर्मिती झाली असावी असा संशोधकांचा अंदाज आहे. तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक वळू शकतात. फक्त आपण त्याची जाहिरात तशी त्या पद्धतीने केली पाहिजे. आणि यासाठी गायडेड टूर्स, मगाशी मी म्हटलं, त्या गायडेड टूर्समध्ये काही निवडक मंदिरं, 1-2 बीचेस, कातळशिल्पांसारखं एखादं ठिकाण, अशा प्रकारचा समावेश करून तर जे 1-2 दिवसाची जर टूर अशी केली तर त्यातून नक्की मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येऊ शकतात. म्हणजे एकीकडे अर्थार्जनासाठी मुंबई गाठायची आपल्या लोकांना गरज पडणार नाही. असलेला समुद्रकिनारा, जैवविविधता, त्याचबरोबर आंबोलीसारखं थंड हवेचं ठिकाण, खाद्य संस्कृती, कातळ शिल्पासारखे शिल्प आणि दुर्ग जे आहेत, सगळे किल्ले आहेत, हे सगळे पर्यटनाच्या दृष्टीनं, समुद्रकिनारे पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर आपण करून घेऊ शकू. रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होऊ शकेल. या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ लागेल, पण नियोजन करत असताना सुरुवातीपासूनच या दृष्टीने जर आपण नियोजन केलं तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकेल. चांगल्या पद्धतीनं ते कार्यान्वितसुद्धा आपल्याला करता येईल. तर ललितसाहेब, आज तुम्ही इथं आलात आणि सिंधुदुर्गामधलं पर्यटनासंदर्भात थोडक्यात माहिती दिलीत. आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.